हॅलो गाईज, गुड मॉर्निंग. आता आम्ही सकाळची संडे राईड आहे. आता आम्ही चाललेलो आहोत मांढर देवीच्या टेम्पलला, तिथून धोम डॅमला आहे ते. आता सध्या उदय आलेला आहे, श्रवण पण आलेला आहे. सिद्धूच्या गाडीचे चेन स्प्रॉकेट गेले, त्यामुळे ते लागूची गाडी देत नाहीत. प्रथमेश पण येत आहे. आफ्टर सम टाइम वी विल कनेक्ट. बाय. तर सध्या आपण पाहत आहोत, आता आम्ही मांढर देवीला चाललेलो आहोत. प्रथमेश पण आहे, श्रवण, उदय. हे घाटात आता सध्या आम्ही थांबलेलो आहोत, तुम्ही पाहू शकता. आता आपण थोड्याच वेळात वर गेल्यावरती बोलूयात. हॅलो. आता सध्या आपण पाहत आहोत, आपण मांढर देवीला आलेलो आहोत आणि तिथल्या या पायऱ्या आहेत. अत्यंत चांगल्या प्रकारे मेंटेन केलेली जागा आहे. प्रसन्न असं वातावरण आहे. इथे खूप सारे स्टॉल्स आहेत. आता सध्या आम्ही वर चढत आहोत. आता वर गेल्यावरती तुम्हाला भेटूयात. तर सध्या आपण मांढर देवीच्या वरती आहे आपण एरियामध्ये. तिथं आपण पाहू शकत असाल मंदिर. तिथं आता सध्या काम चालू आहे, कन्स्ट्रक्शन काम, जीर्णोद्धार चालू आहे आता सध्या. मस्त असं टॉपवरती आपण आहोत पठारांच्या. सध्या आपण आलेलो आहोत मांढर देवीच्या वरती. इथं आपण पाहू शकत असू की काम चालू आहे पूर्णपणे. मस्त असं प्रसन्न वातावरण आहे इथं. धन्यवाद. आता सध्या आम्ही पोचलेलो आहोत टेबल लँड पाशी. हा संपूर्ण परिसर हा टेबल लँडचा आहे. आता इथून पुढं आपण बघणार आहोत पाचगणीमध्ये, आणि तिथून पुढं आपल्याला मॅप्रो गार्डनला जायचं आहे. तर त्यासाठी नमस्कार. अरे कार रे. तर आता सध्या मी टेबल लँड वरती आलेलो आहे. हे पाहू शकता सगळीकडे पूर्ण असं पठार आहे. हे बघा, पूर्ण असं पठार, शांत थंड मंजुळ अशी हवा, मस्त वाटत आहे. फक्त आता कसं आहे, ऊन आहे. आता सध्या पाऊस पाहिजे होता ऍक्च्युली, कारण जून महिन्यात आलेलो आहे. पण सध्या पाऊस पण नाहीये, त्यामुळं इतकं काय असं धुकं बिकं असा तो प्रॉपर असं जे पाचगणीला आपण जे स्पेशल येतो थंड हवेचं ठिकाण, असं काही एवढं स्पेशल काही नाहीये सध्या. त्यामुळं आम्ही काय एवढे सगळे पॉईंट एक्सप्लोर करत नाहीये आता सध्या. त्यामुळे जे मेन पॉईंट्स आहेत ते पाहतोय. त्यानंतर ना आम्ही मॅप्रो गार्डनला जाऊन काहीतरी खाऊ. ओके, बाय. आता सध्या आपण एका गुफेत चाललेलो आहोत. टेबल लँडच्या तिथं आहे. अशा पायऱ्या उतरून आपण खाली चाललेलो आहोत. लेटेस्ट एक्सप्लोर दॅट थिंग्स. तर सध्या आता आपण आलेलो आहोत केवमध्ये. इथं टेबल लँडच्या तिथं आपण खाली केवमध्ये आलेलो आहोत. तुम्ही पाहू शकता की इथं हॉटेल सुद्धा ओपन केलेले आहेत. आता आपण एक केव बघितली. आता नेक्स्ट केव आहे टायगर केव. आता आपण इकडे चाललेलो आहोत पूर्ण निसर्गाच्या सानिध्यात, म्हणजे पूर्ण गवतामधून झाडांमधून असा रस्ता आहे हा. पावसाळ्यामध्ये तर येथील वातावरण अजूनच सुंदर असेल. मस्त आहे, एकदम शांत, जे पीसफुल ठिकाण म्हणतात ना ते आपण असं पाहू शकता. तुम्ही नक्की येऊ शकता. ॲक्च्युली आम्हाला सुद्धा माहीत नव्हतं. आम्हाला तिथं कळलं की इथं खाली कोणतं तरी मंदिर आहे, म्हणून आम्ही गेलो. इथून तुम्ही पाहू शकता असं निसर्ग असं चिखल आहे, त्यामुळे आपल्याला सावधानपूर्वक गेलं पाहिजे. आणि पूर्ण असं जंगलानं झाडांनी भरलेला असा हा एरिया आहे. खूप लांब आहे असं वाटत आहे. ठीक आहे, पाहूयात.
उलट नाही इथून आज चल ना कुठून आले बघ आता अरे बघ इथंच आहे नको तर सध्या आता आपण आलेलो आहोत एका पॉइंट वरती. इथून आपण 2 नद्यांचा संगम पाहू शकतो. असं निसर्गरम्य वातावरण आहे मस्त. जरी ऊन असलं तरी वारं जे वाहते ते थंडच आहे. त्यामुळे इथं काय असा थकवा जाणवत नाहीये. इतका मस्त आहे पॉइंट बघायला. छोट्या